महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आज आपण पाहणार आहोत एका गाईचं डोहाळी जेवण, ते पण पुणे शहरातील पिंपळे सौदागर मधील कुंदन जिंजुर्डे त्यांच्या घरी असलेल्या जातिवंत गाईचं त्यांनी घरचं सदस्य असल्यासारखी सांभाळणी केली आहे आणि त्याच निमित्त त्यांनी त्या गाईचं डोहाळी जेवणाचा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडला, तो आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आज आपण अशा प्रकारे या कुटुंबाच्या दावणीला असलेल्या गाईच्या डोहाळी जेवणाचा हा कार्यक्रम पाहत आहोत। तसं पाहायला गेलं तर पुणे शहर हे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे। या जंगलामध्ये तसं पाहायला गेलं तर खिलार गाई किंवा देशी गोवंश सांभाळलेला पाहायला भेटणं ही खूप अवघड गोष्ट आहे। बैलगाडा शर्यतबंदीचं सर्वात मोठं सावट आज महाराष्ट्रावर असताना खिलार संगोपन आज तसं पाहायला गेलं तर खूप क्वचितच पाहायला मिळतं आणि शहरी भागात तर नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि आज अशाच प्रकारे कुंदन जिंजुर्डे या कुटुंबाने त्यांच्या घरच्या गाईचं आज डोहाळी जेवण केलं। याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा जो सहभाग आज आपण पाहिला, इतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतील, या सर्वांनी खूप सुंदररित्या डोहाळे जेवण, तसं घरी आपल्या मुलीचं तिचे डोहाळे पुरवले जातात तशाच प्रकारे आज त्यांनी या गाईला जे जे तिच्या आवडतीच्या गोष्टी असतील ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ही गाय कालवड असताना खरेदी केली आणि कालवड खरेदी केल्यानंतर कालवड घेण्यामागचा उद्दिष्ट देखील ते त्यांच्या आपण मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण पाहतोय की लहान मुलांचा देखील आज खिलार गाईच्या किंवा बैलांच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांच्याशी एक नातं क्रिएट करण्याचा आपण गेल्या कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रवास पाहिलेला आहे। तर आता या कुटुंबातील सदस्य या डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमामध्ये एक शेवटचा क्षण असतो की ज्याच्यामध्ये पेढा आणि बर्फी
हे झाकून ठेवलेले असतात आणि त्यातील कुठलंही एक झाकण उघडून त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय आहे हा पाहण्याचा कार्यक्रम येथे चालू आहे, तो आपण पाहूया. ऐक ना, गाय माग घे, जेव्हा ते ठेवल ना सोडून बाजूला गाय ज्याला तोंड लावून ते घेऊन डायरेक्ट व्हिडिओ कडे जा बाळा तिकडे, तू बाळा तिकडे जा. वहिनी ओ वहिनी ज्याला तोंड लावून ते घेऊन यायचं कॅमेरा समोर. नाही ना, तिथंच दाखवा, तिथंच दाखवा. सुट नको गाय पकडून मागे घे गाय माग आली. नाही झाकण नाही, गाय काय चॉईस करणार नंतर झाकण काढायचं. आणि तुम्हाला लक्ष झालं काय करायचं. ठेवा तिथं ते समोर एक एक लांब लांब करा, थोडस लई पण नको, लई पण नको. गाय ज्याला पहिले तोंड लावल ना हा करा आता. गायला पहिले टच करून द्या पहिले. कशाला सोडून द्या गाय, सोड गाय. वहिनी तिला दाखवा असे तिथे ठेवा. हा घे, उघडा उघडा, घे इकडे इकडे इथं दाखवा ना कॅमेरा. घे इकडे जवळ. ठीक आहे, ओके. नमस्कार, मी कुंदन सुधाकर जिंजुर्डे, राहणार पिंपळे सौदागर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. दादा, तुम्ही ही गाय घेतली कधी, घेण्याचं कारण काय, किंवा या संदर्भात आम्हाला माहिती द्या ना. आज काय कार्यक्रम तुमचा होता आणि हे कार्यक्रम करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आज या ठिकाणी आम्ही पूर्ण जिंजुर्डे परिवार आमच्या भक्ती या गायीच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. हा कार्यक्रम घेण्यामागे घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांचा एकच उद्देश होता की भारतीय गोवंश, त्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात जो आपला देशी गोवंश आहे, ज्याला आपण पांढरं सोनं म्हणतो, तो खिलार, या गायीच्या आम्ही ओटी भरण्यासाठी इथं जमलो होतो घरातले सर्व. ओटी भरण करण्यामागचा एकच उद्देश आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये गायीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आपण तिला जपतो, सांभाळतो. तिच्या पहिल्या गाभण काळामध्ये आम्ही तिचा सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये भक्ती हे नावच आम्ही तिचं यासाठी ठेवलं की बाबा आपण गायी जी सांभाळतोय तिची भक्ती किंवा तिचं आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे, म्हणून तिचं नाव आम्ही भक्ती ठेवलं. आजच्या आमच्या या पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे सौदागर भागात पूर्ण सिमेंटचं जंगल आहे. तरीही या धाकधुकीच्या जीवनामध्ये सकाळी दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळी दिवसाचा शेवट हा आम्ही पूर्ण आमच्या सुरुवातही भक्तीसोबत करतो आणि दिवसाचा शेवटही भक्तीसोबत करतो. त्यामुळे जे आमच्यामध्ये मानसिक, शारीरिक जे काही बदल झालेत, पूर्ण कुटुंबामध्ये वातावरण एक आनंदाचं असतं. त्यानंतर गाईचं जे काय आम्ही करतोय त्यामध्ये असेल शेण असेल, गोमूत्र असेल, यापासून आम्हाला जो फायदा झाला आहे त्यामध्ये घराजवळ थोडीफार जागा आहे, त्याच्यामध्ये आम्ही थोडा भाजीपाला किंवा घरातील आमची जी फळांची झाडं, फुलांची झाडं, यातून आम्हाला जे त्या झाडांमध्ये जे बदल दिसले ते आम्हाला इतर केमिकलच्या खतांमध्ये दिसलेले नाही आहे. जो फरक जाणवला आहे आम्हाला तिच्या गोमूत्र शेणापासून तो तर वेगळाच आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जे शरीराला फायदे आहेत, त्यामध्ये शरीराचा समजा शरीराच्या स्किनचा विषय असेल किंवा पोटासंदर्भाचे प्रॉब्लेम असतील, केस संदर्भातले असतील, हा प्रयत्न आम्ही पहिला हळूहळू स्वतःवर केला. त्यानंतर विश्वास बसला की गोमाता ही एक प्राणी नसून किंवा एक पाळीव प्राणी नसून एक चालतं बोलतं मेडिकल आहे, औषधालय आहे. म्हणजे त्याच्यापासून तिच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ती प्रत्येक आपल्याला दान करूनच जाते. ती स्वतःसाठी काहीच ठेवत नाही. उदाहरणार्थ जरी तिला वासरू झालं, तिने एखादं बाळ जन्माला दिलं, तरी ती अर्ध दूध त्याला देते, अर्ध दूध आपल्याला देते. म्हणजे ती प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही तुम्हाला देत असते. त्यामुळं आज हा कार्यक्रम करण्यामागे हाच उद्देश होता
की आपला देशी गोवंश, महाराष्ट्रातला गोवंश आणि आपलं पांढरं सोनं जे भारतातील सर्व प्रजातींपेक्षा दिसायला खूप सुंदर आहे, खूप ॲक्टिव्ह आहे, खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि ते तिच्या दुधामध्ये गोमूत्रामध्ये जे असणारे गुणधर्म आहे ते आपल्या जर दुधाद्वारे, गोमूत्राद्वारे, शेणाद्वारे जर आपल्या घरातील लोकांना मिळाले किंवा आपल्या घरातील लहान बाळांना तिचं दूध मिळालं तर ते त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असणार आहे. हा मेन उद्देश होता यामागे. ही गाय तुम्ही कुठून घेतली, कशी घेतली, निवड कशी केली किंवा तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीची कशी साथ मिळाली याच्यामध्ये, त्याबद्दल आम्हाला सांगा. ही गाय घेण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश होता की आपण शून्यातनं सुरुवात करतोय. थोडक्यात आपण पहिली इयत्तेपासून सुरुवात करतोय. तर डायरेक्ट जास्त पुढे जाण्यापेक्षा आम्ही पहिलं बच्चा घ्यायचा ठरवला की जेणेकरून एका गायीची कालवड घ्यायची ठरवली ज्यातून आपण तिचा सांभाळ करून तिचा आपल्याला लळा लागावा. त्यासाठी आमच्या पिंपळे सौदागरचे पाटील श्री कमलेश भानुदास काटे पाटील, त्यांचे छोटे बंधू श्री श्रीपाद भानुदास काटे पाटील, आमचे मित्र पैलवान कानिफनाथ काटे, आमचे मित्र पैलवान निखिल काटे यांच्या सहयोगातून आम्ही एकत्र बसून पहिले हे ठरवलं की बाबा आपल्याला गाई घ्यायची आहे तर आपण कोणती घेतली पाहिजे. तर मेन उद्देश हा होता दूध, गोमूत्र. तर त्यामुळे दुधाच्या वंशावळीची गाई घेण्याचा उद्देश होता. त्यानंतर पुढे अशी चर्चा करत असताना आमच्या बालेवाडीचे मित्र रुपेश बालवडकर यांनी आम्हाला सांगली बावची गावचे इस्लामपूरचे एक भोसले आहेत, नायकू भोसलेंच्या जवळ राहतात, त्यांच्या घरगुती गायी आहेत. त्या घरगुती गायीमधले आम्ही एक कालवड घेतली. त्या गायीला एक कालवड होती. तर ती घेण्याचा आमचे सर्व मित्रांनी एकत्र पाहिली. ती फोटोच्या माध्यमातून तिची शरीर रचना किंवा तिचं स्ट्रक्चर किंवा तिचं दिसणं किंवा तिची दूध मिल्क कॅपॅसिटी आणि आईची मिल्कची हिस्ट्री, त्या हिशोबातून आम्ही हिची निवड केली. तुमच्या आता ही गाय आणल्यापासून तुमच्या घरामध्ये लहान मुलं किंवा काय यांच्यामध्ये तुम्हाला कोणता फरक किंवा त्यांची अटॅचमेंट कशा प्रकारे जाणून येते? भक्तीला घरात आणल्यापासून सर्वात मोठा हा बदल झाला की मानसिकदृष्ट्या घरातील सर्व लोकांमध्ये बदल झाला. त्याच्यामध्ये लहान मुलाचा विषय असा आहे, माझा मुलगा आहे तो 2-2.5 वर्षापासून तिच्या सोबत असतो. म्हणजे तो घरात कमी तिच्या सोबत जास्त असतो. त्याच्यातून फायदा असा झाला की कार्टूनचे चॅनल्स किंवा बाहेर फिरणं, जंक फूड खाणं किंवा बाहेर चॉकलेट्स वगैरे या गोष्टी त्याच्यात त्या गोष्टीकडे तो जास्त वळू शकला नाही. ज्यावेळेस त्याला दुकान दिसतं त्यावेळेस तो म्हणतो, घरात कधी असला हट्ट करत नाही समजा तो. तर या गोष्टीमध्ये फायदा झाला की जेणेकरून आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय हे पण महत्त्वाचं आहे तेवढंच की बाबा गाई सांभाळण्यामागे फायदा काय, हा फायदा त्याच्या सोबत आहे. तुमच्या गाईचा खुराक कशा प्रकारे असतो? गाईचा खुराक सकाळी उठल्यानंतर गाई पहिले मी बाहेर घेतो, त्याच्यानंतर साफसफाई केली जाते. सर्वात महत्त्वाचं मला इथं नोंद करायचं आहे की गोसेवा करताना बरेच लोक म्हणतात आम्ही गोसेवा करतोय, पण ती सेवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी झाली तरच ती चांगली आहे. माझ्या घरामध्ये कुठलंही काम करण्यासाठी एकही व्यक्ती नाही आहे म्हणजे बाहेरची गाईची सेवा करण्यासाठी. तर आम्ही घरातले सगळे करतो. पहिल्यांदा तिला बाहेर घेतो आम्ही, त्याच्यानंतर गोठा साफ केला जातो, त्याच्यानंतर तिला कडब्याची एक वाळलेली कुटी दिली जाते, त्याच्यासोबत आपली उसाच्या वाड्याची कुटी मिक्स दिली जाते. त्यानंतर तिला मिनरल मिक्सचर असतं, त्याच्यानंतर तिला शेंगदाणा पेंट, सरकी. आणि मी महत्त्वाचं नोंद करू इच्छितो की ज्यावेळेस मला कळालं हिने गर्भधारण केलं आहे त्याच्यानंतर मी तिच्या आहारामध्ये दर 2 महिन्याला पाहिजे तसे बदल करत गेलो. त्याच्यामध्ये मका चुनी असेल, गव्हाचा भरडा असेल, परत आपली शेंगदाणा पेंड असेल. त्याच्यानंतर आमच्या आईने तिच्या आवडीपोटी किंवा सकाळचा तिचा वेळ तिच्यासोबत जातो, दिवसभर जातो, तर तिने तिच्या आवडीपोटी गाईसाठी 1-2 किलो खारका या तिला गर्भधारणामध्ये खायला घातलेल्या आहेत. म्हणजे तिने एवढी तिची सेवा केलेली आहे, हे मला विशेषतः नोंद करायचं. थोडंसं आईच्याबद्दल सांगायला लागलं तर सकाळी जी आपल्या घरामध्ये नाश्त्यासाठी जे काय केलं जातं, समजा आपण दिवसाची सुरुवात, त्यातलं पहिली चपाती आई तिला सकाळी चारते. ती गव्हर्नमेंटला जॉबला आहे तरी सकाळी उठून लवकर तिच्यासोबत असते. 2 गवऱ्या आरोग्यासाठी थापते.
म्हणजे गौऱ्यांसाठी नाही, आरोग्यासाठी थापते की जेणेकरून ते गाईच्या गोमूत्रातनं शेणातनं जे काय आपल्या हाताद्वारे शरीरात जाऊ शकतं ते एक गरज आहे, म्हणून ती ते आवडीपोटी करते. त्याच्यानंतर विशेषतः नोंद अशी करायची आहे की मी माझ्या मुलाला जी गोष्ट दिली नाही ती त्या हिच्यासाठी केलं आहे. स्वप्न हेच आहे की तिने घरातले सर्व वातावरण पवित्र केले, थोडंसं घरात मानसिक शांतता आहे. त्याच्यानंतर तिचं दूध हे रक्तापासून तयार होतं, तिच्या बाळाचं दूध ते आपल्यासाठी देणार आहे. तर पहिलं आपण तिला काहीतरी दिलं पाहिजे तर ती आपल्याला देणार, म्हणून या ठिकाणी आपण अशी तिची सेवा केली. आता तुम्ही या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहता, तर सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहत असताना तुम्हाला इथे गायी सांभाळणं तसं शहरी भागात अवघड आहे. मग तुमच्या या परिसरात किती प्रमाणात गायी बैल आहेत त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आत्ता तसं सांगायला गेलं तर पिंपळे सौदागरमध्ये आमचे जवळचे मित्र श्रीपाद गाटे पाटील, ॲक्च्युली खरी प्रेरणा ही त्याच्यामुळे मला मिळालेली. आम्ही दिवसभर सोबत असतो, ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस हीच चर्चा होते की बाबा तू काय करतोय, कसं सांभाळतोय तिला. कारण आत्ता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये इतकं नाव आहे की. वहिनी, आम्हाला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता तसं पाहायला गेलं तर शहरी भागामध्ये किंवा बरंच ग्रामीण भागामध्ये तसं पाहायला गेलं तर मुलींची इच्छा असते की ऑफिसला जावं, जॉब करावं किंवा घरातील गोष्टी कराव्या. पण आम्ही तुम्हाला सकाळपासून पाहतोय की तुम्ही गोठ्यामध्ये शेण काढणं असेल किंवा काय बरीचशी दिनचर्या आम्ही बघितली. तर कशा प्रकारे तुमचा दिवसभराचा दिनक्रम असतो आणि तुमच्याकडे आज एक खिलार गाय आहे, तर त्या खिलार गायीच्या संदर्भात तुम्ही काय 2 शब्द आम्हाला सांगू शकता? या बाबतीत मला आधी काहीच माहीत नव्हतं. माझं लग्न झाल्यापासून आमच्याकडे पहिली गाय नव्हती आणि माहेरी होती, पण त्याचं एवढं काहीच माहीत नव्हतं आम्हाला, कारण शिक्षण वगैरे आणि त्यात कधी कधी असं इंटरेस्ट घेतला नव्हता. इथं आल्यानंतर मग ह्यांनी गाई आणल्यानंतर हळूहळू तिचा लळा लागला आणि मला प्रेम प्राण्यांविषयी प्रेम पहिल्यापासून होतं, पण गाई वगैरेचं कधी हाताळलं नव्हतं. नंतर हळूहळू ह्यांच्या संगतीने मला ह्याची सवय लागली, आवड निर्माण झाली आणि खूप छान वाटतं. तिच्यासोबत आलं की दिवस खूप चांगला जातो. ती एकदम शांत करते, आमचं सगळं मन शांत करते, डोकं शांत करते. त्यामुळे इथे आले की आम्हाला चांगलंच वाटतं, मग आम्ही अजून जास्त टाइम घालवतो तिच्यासोबत. आता तसं पाहायला गेलं तर घरातली कामं पण आपल्या याच्यामध्ये भरपूर असतात की ते तसं पाहायला गेलं तर महिलांचं काम आपल्या घरातील खूप महत्वाचं मानलं जातं. मग तुम्ही घरातलं काम करून गोठ्यातलं काम करायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, तुम्हाला आनंद आहे या गोष्टी? हो, खूप आनंद मिळतो, कसला त्रास नाही, काही नाही. किती वेळ लागतो, असं खूप कमी वेळ लागतो. घरातलं काम लगेच आवरून जरा वेळ हिच्यासोबत घालवलं की अजून चांगला उत्साह वाटतो सगळ्या कामांचा. ठीक आहे, धन्यवाद ताई, तुम्ही आपण दिलेली माहिती सुंदर होती. दादा, आता आम्हाला एक गोष्ट अशी विचारायची की आता बैलगाडा शर्यतबंदी महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहता, तुम्ही पुणे शहरामध्ये राहता, तर सध्या बैलगाडा शर्यतबंदीचं खूप मोठं सावट आज महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे असणारा हा आपला देशी गोवंश आहे तो कदाचित नष्ट होईल किंवा खूप मोठ्या संकटात आहे. तर शर्यतबंदी उठावी किंवा उठली तर काय फायदा शेतकऱ्यांना होईल? तुम्ही जसं सांगितलं की तुमचे आता मित्रपरिवार हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातले आहे, तर सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता या माध्यमातून? सरकारला एकच विनंती राहील की बैलगाडा शर्यत आपण लवकरात लवकर उठवावी. ज्याप्रमाणे तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू चालू आहे, तिथील काही नियम अटी मान्य करून तिथल्या गव्हर्नमेंटने, सरकारने त्यांचा पारंपरिक खेळ चालू केलेला आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणारा बैलगाडा हा प्राचीन काळापासून 450 वर्षाची परंपरा आहे. तर त्यासाठी सरकारने जे काही नियम अटी करता येईल त्या करा, कारण त्याच्यावर अनेक शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे फेरीवाले, खाद्यवाले यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री होते. त्यासाठी खिलार गोवंश वाचला पाहिजे. पण खिलार गोवंश वाचायचा असेल तर बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू केली पाहिजे. आणि हाच प्रयत्न या सिमेंटच्या जंगलामध्ये आमचे मित्र करत आहेत. श्रीपाद काटे असतील, कमलेश काटे असतील, त्यांचे वडील भानुदास काटे पाटील असतील, यांचा या एवढ्या शहरीकरणामध्ये एक प्रयत्न चालू आहे. त्यांच्या घराची ते परंपरा जपतायत. त्या सगळ्या गोष्टी पाहून मी त्यांच्याकडनं प्रेरित झालो की आपण गोसेवा केली पाहिजे. गोसेवा केली तर आपलं ॲटलिस्ट आरोग्य तरी चांगलं राहील. हा मेन त्याच्या मागचा उद्देश. खूप खूप धन्यवाद. आज खूप सुंदररित्या तुम्ही हा गायीचा कार्यक्रम येथे पार पडला आणि आपण दिलेली माहिती नक्कीच महाराष्ट्र, कर्नाटक आणि संपूर्ण जगाला ही पाहण्यासारखी आहे. आणि दादा, तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर आम्हाला सांगा.
माझं नाव श्री कुंदन सुधाकर जिंजुर्डे, राहणार पिंपळे सौदागर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9657791010. आज आपण पाहतोय की त्यांच्या घरातील हा लहान मुलगा आणि त्या गाईचं जे नातं आहे ते आपल्याला आज सुंदररित्या ते पाहता येत आहे. आज आपण तसं पाहायला गेलं तर आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणून देतो, टॉईज आणून देतो, नको वेगवेगळे जंक फूड असेल ते आणून देतो. पण त्यापेक्षा जर आपण आपल्या घरात जर एखादी खिलार गाय सांभाळली तर त्या खिलार गायीचं आणि आपल्या घरातील लहान मुलांचं जे नातं जमेल, तसं म्हणायला गेलं तर शास्त्रानुसार गाय ही आपल्या घरात असणं, तिला चारा घालणं किंवा तिची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. तर याच माध्यमातून खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहोत की कमीत कमी एक तरी खिलार गाय सांभाळा. जर तुम्हाला शक्य नसेल खिलार गाय सांभाळणं तर कमीत कमी ज्या प्रकारे तुम्हाला त्या खिलार गायीची सेवा करता येईल, देशी गोवंशाची सेवा करता येईल, ती नक्कीच करा. किंवा तुम्हाला आता खिलार गायी किंवा बैलांचे वेगवेगळे फायबरचे मॉडेल्स देखील उपलब्ध आहेत, ते मॉडेल्स घेऊन तुम्ही तुमच्या कमीत कमी घरामध्ये ठेवू शकता. कारण आपण तसं पाहायला गेलं तर मुलांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तर आणूनच देत असतो, तर त्याच्यामध्ये एक खिलार बैलजोडी किंवा बैलगाडी असली तर ती नक्कीच उत्तम असेल की मुलांच्या खेळण्यासाठी देखील आणि त्यांच्या पुढील भविष्यातील माहितीसाठी. पण आपल्या सर्वांचा सर्वात मोठा आग्रह नेहमी हाच असेल की एक तरी देशी गोवंश आपला खिलार तुमच्या दावणीला असलाच पाहिजे. दादा, तसं पाहायला गेलं तर गोपालन करणे किंवा खिलार पालन करणे किंवा जे शेती व्यवसाय आहे आपला किंवा शेती जे आपण ग्रामीण भागात करतो, तर हे सर्व करायला आपल्याला आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन, या सर्व गोष्टी लागतात. तर कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलांचा, आई वडिलांचा तसेच तुमच्या आजोबांचा कशा प्रकारे मार्गदर्शन आजपर्यंत झाले ते आम्हाला सांगा. आत्तापर्यंत मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी घरात पहिली विचारपूस केली की मला हे एक आवडीचं माझं मी करायचा विचार आहे, तर याच्यासाठी मी आईशी बोललो. त्याच वेळी आईच्या डोळ्यात अश्रू आले की हेच गोष्ट तुझे वडील करत होते. कारण माझे वडील 1 वर्षाचे असताना वारलेले आहेत, त्यांच्या रक्तामध्ये या गोष्टी होत्या. ते जनावरांसोबत असायचे. पहिली शेती करण्यासाठी आमच्याकडे ट्रॅक्टर नव्हते, तर बैलच होती. बैल असल्यामुळं ते त्यांचा सांभाळ त्यांच्यासोबतच होते. शेती पूर्ण इथे असल्यामुळं, त्यामुळं सर्वात महत्त्वाचं मला असंच नमूद करायचं की माझ्या रक्तामध्ये ते सेवेचं अंश उतरला असेल, त्यामुळं मी अचानक इकडे वळालो. आणि दुसरी गोष्ट, तसंच मला एक आवर्जून हे करायचं आहे नमूद की माझ्या मुलामध्येही तेच गुण आलेले आहे. त्याच्यानंतर मी रोज आलो गोठ्यात की मला त्यांची आठवण होती की असंच त्यांनी त्या काळात सेवा केली असेल किंवा मी त्यांना पाहतो इथे आल्यानंतर की गाईमध्येच त्यांना पाहतो की बाबा ते त्यावेळेस काम वगैरे सगळ्या गोष्टी करून ह्या गोष्टी करत असतील. पण आज आपण शहरी भागामध्ये ऐशोआरामाची जिंदगी जगतोय, पण त्याच्यामध्येही आपण ह्या गोष्टी करायला अशा किती वेळ लागतोय. तर या गोष्टीसाठी मी खिलारकडे वळालो आणि खिलार गाई घेतली. आई, आता तुमच्या मुलाने बरीचशी माहिती दिली कशा प्रकारे त्यांनी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांची इच्छा होती गाई सांभाळायची. तसं पाहायला गेलं तर आज कुटुंबातील आई वडिलांचा विरोध असतो तसं पाहायला गेलं तर, कारण आम्ही बरंचसं शहरी भागात फिरतोय किंवा इतर ग्रामीण भागात देखील. मग कशा प्रकारे तुम्ही त्यांना परवानगी दिली आणि आज काय तुम्हाला जाणवतं आता मागच्या काळामध्ये? म्हणजे तिला आणली ना तेव्हापासून आम्ही तिचं खूप म्हणजे लाड हे सगळं करत होतो आम्ही. आणि 1 वर्षभर मी तिचं गोमूत्र घेतलं, पण 1 वर्ष म्हणजे मी म्हणजे आजारी वगैरे पडले नाही आहे. आणि त्या काळात आम्हाला एप्रिलमध्ये
कोविड झाला होता आम्हाला दोघांना, तर मी जवळजवळ 17-18 दिवस आलेच नाही आहे तिच्याकडं. तिच्याकडं आल्याच्या नंतर तिला एवढा मोठा आनंद झाला तर ती खाली बसल्यावर पूर्ण मी चोळलं तर तिने अक्षरशः मांडीवर तिचं डोकं ठेवलं आणि तिला एवढं म्हणजे इतका मोठा आनंद झाला ना की मी तिच्यापासून बाजूलाच नाही जावं असं तिला मोठं वाटलं. पण ती आली ना की खूप आनंदात असते. कुणी पण आलं तर तिला असं चारावं वाटतं, तिच्याशी बसावं वाटतं, तिला चोळावं वाटतं, असं काही खायला द्यावं वाटतं. एवढी खुश असते ती. आणि सकाळी पण मला असं वाटतं की मी पहिली तिच्याकडे कधी जाईन असं वाटतं. उठल्या की बरोबर तिच्या टायमिंगला जाग येणारच. आता आपण गाईला एक माते समान मानतो, तर लक्ष्मीचं पण स्वरूप आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट जाणून येते की बाबा गाई आल्यापासून आम्हाला एक चांगला आनंद किंवा एक आमच्या घरातील एक मेंबर आहे तो? हो, पण ती आल्यापासून आहे ना आम्हाला काही कमी नाही आहे. काही व्यवस्थित सगळं होतं, काही नाही काही मार्ग सुचतोच तो. आणि तिची सेवा पण आम्ही करतो. तिला विसरत पण नाही आहे. कुठे गेलं तरी असं वॉचमॅनला वगैरे फोन करून सांगणार, घरच्यांना सांगणार की तिच्याकडे लक्ष द्या. हे पहा, मी 2 शब्द आपल्या सगळ्यांना काय सांगत आहे ते माझ्या आकलेप्रमाणे सांगणार. मी काय ज्याला मला भाषण करायची सवय नाही, परंतु माझ्या डोक्यात सरळ विचार आला थोडा. मी शेतकरी या नात्यानं मी 2 शब्द गायीबद्दल महती सांगतो. गायीची महती अशी की गाई ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात असायला पाहिजे. गायीचं पुण्य हे त्यांनाच लाभतं आणि जे करतात त्यांनाच माहिती असतं. त्यांनी किती जरी सांगितलं तर काही लोक समजून घेत नाही. म्हणून गाई ती आई, गाईची सेवा केली ती आईची सेवा केल्यासारखी. म्हणून आईची सोडायची असं काही नाही, गाईची करायची, आईची करते. गाईचे पाय दिसतात त्यामुळं परमेश्वर पांडुरंगाचे बी पाय दिसतात. म्हणून गाईचं दर्शन घ्यायचं नेहमी. गाईला 2 घास नेहमी अन्नदान करायचं, तिचं दर्शन घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण तुळशीचं जसं रोज दर्शन घेतो तसं त्या गाईचं दर्शन घेतल्याने तिचा आशीर्वाद मिळतो. गाईसारखा कुठलाही प्राणी, गरीब प्राणी कोणीच नाही. गाई म्हणजे आईसारखीच प्रेम करते आपल्यावरती. त्याच्याकरता मी आपलं 2 शब्द वाकडे तिकडे सांगितले तरी तुम्ही सर्वांनी मानून घ्यावं ही आमची विनंती. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बरीचशी माहिती तुम्ही दिली की तुमच्या या आजच्या कार्यक्रमातून नक्कीच देशी गोपालन असेल किंवा खिलार संगोपन असेल ते शहरामध्ये ते वाढेल. एक शेवटचा एक संदेश तुम्ही या शहरातील तरुण युवकांना काय देऊ इच्छिता? आजच्या या शहरीकरणाच्या भागात आम्ही राहतो. आमचे बरेचसे मित्र आहेत. माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना मी असा संदेश देऊ शकतो की आपण आपलं हे पांढरं सोनं हे जपलं पाहिजे. आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गाई ही दुधासाठी पाळण्यापेक्षा गाई ही मानसिकरित्या तसेच तिच्या गोमूत्र शेणाचे जे फायदे आहेत त्याच्यासाठी वापरा. गाई हे असं भारतातील एक असं प्रतीक आहे की ते तुम्हाला तुमचं शरीरही चांगलं ठेवू शकतं, तुमचं घर सुदृढ ठेवू शकतं, तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकतं आणि घरातली मानसिक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये मानसिक संतुलन हे गाईच व्यवस्थित ठेवू शकते. बाकी मला नाही वाटत कुठलाही प्राणी व्यवस्थित ठेवू शकतो. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची की आज या ठिकाणी हा जो आमच्या घरातील महिला मंडळींनी जो कार्यक्रम केला आहे त्यासाठी खिलार महाराष्ट्राची शान ही टीम या ठिकाणी आज आली. त्यांनी ज्या प्रकारे आम्ही आमच्या गाईची सेवा करतो आहे हे त्यांच्याकडे त्यांच्या चॅनलवर दाखवणार आहेत किंवा दाखवतील. त्याच्यासाठी त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि खिलार महाराष्ट्राची शानचं जे काम चालू आहे आत्ता, जो आपला देशी गोवंश जो खिलार आहे महाराष्ट्राचा तो पूर्ण जगात पोचला जातो आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तसंच त्यांनी अविरत हे काम चालू ठेवावं. त्या कामासाठी माझा त्यांना सलाम आहे.
हे त्यांनी काम असं चालू ठेवत जेणेकरून आमच्यासारखे जे तरुण आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या देशी गोवंशाकडे ते वळतील आणि त्यांची सेवा होईल, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि स्वतःचंही आरोग्य चांगलं राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीचं आरोग्य चांगलं राहील, हे यातून सिद्ध होईल. त्यासाठी मी मनपूर्वक खिलारी महाराष्ट्राची शान या टीमचे आभार मानतो आणि सूरज भाऊ दिघे यांचाही आभार मानतो. ते आज या ठिकाणी आले, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या या कुटुंबाच्या या छोट्याशा सोहळ्यामध्ये ते सामील झाले, त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.